बातमी मुंबईत नाही, मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतल्या ओशिवरा फर्निचर मार्केटला आज मोठी आग लागली आहे। 10 ते 12 सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी सत्यम सिंग आपल्यासोबत आहेत। सत्यम, नक्की ही आग कशी लागली आणि सध्या नियंत्रण मिळवण्यात यश आलंय का? मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेत ओशिवरा परिसरामध्ये लाकूडच्या गोदाममध्ये मोठी आग लागली आहे। आपण दृश्यामध्ये पाहिलं तर माझ्या मागे फर्निचरचे मोठ्या प्रमाणात गोदाम आहे आणि हे सर्व गोदाम जळून खाक झाले आहे। सकाळी 11:30च्या सुमारास ही आग लागली। आता आपण पाहिलं तर आग मोठ्या प्रमाणात भडकलेली आहे। 10 ते 12 दुकान आहेत फर्निचरचे जळून खाक झाले आहे। सध्या आपण एकंदरीत पाहिलं तर दुकानांमध्ये जे लाकूडचे सामान आहे फर्निचरचे ते दुकानदारांकडून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे आणि दुकानामध्ये जे असलेले सिलेंडर आहे 8 ते 10 सिलेंडर ब्लास्ट झाल्यामुळे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात भडकलेली आहे। सध्या अग्निशमन दलाचे 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवायचे युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत। मात्र ही आग जी आहे फर्निचर आणि लाकूड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। सध्या सुदैवाने यामध्ये कुठलीही दुखापत झालेली नसून मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाकूड असल्यामुळे आग आहे तो वाढत चाललेली आहे। अग्निशमन दलाच्या समोर एक मोठा आव्हान आहे देखील ही आग नियंत्रणात आणण्यासाठी सध्या युद्ध पातळीवर त्यांच्याकडून आग विझवायचे प्रयत्न केली जात आहेत। कॅमेरामन मोहन सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई।